काही काहीचं जगणं हे गौरीसारखं आहे आणि काही काही माणसांचं जगणं हे कापरासारखं आहे. बाबा काही काही माणसाचं जगणं हे शेणासारखं आहे. शेण पेटवायचं नुसतं धुपान, नुसतं धुपान, नुसतं दुर्फिकीत. जसं काही काही माणसाचं जगणं असतं नुसतं धुपान. ह्याला नीट नाही, त्याला नीट नाही, ह्याला डिवचीन, त्याला डिवचन, सप्ता नीट होऊ देत नाही, हेच कशाला केलं, तीच कशाला केलं, निस्ती डिवचा डिवची. लोक म्हणतात हे लवकर मारायला पाहिजे, पिसूळ आणला ह्याला गावाने. आणि तसली मरत नाहीत आणि अशी चांगली माणसं जातात. कारण जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. काही काही माणसाचं जगणं गौरीसारखं असतं. आई गौरी जळती पण जगाला राग तरी शिल्लक ठेवी ती मिसरी लावाय, बरोबर का नाही? आणि तसं काही काहीचं जगणं हे कापरासारखं पाहिजे, कापरासारखं. बाबा कापर जळतं पण स्वतः जळत असताना मात्र जगाला सुगंधही देतं आणि उजेडही देतं. कापुराच्या वाती उजळलेल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली जैशी. निश्चित तिसऱ्या प्रकारचं आपलं जगणं असायला पाहिजे, कापरासारखं. मग कसं जगाला, ऐकून जा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपलं जगणं त्या चंदनासारखं पाहिजे, चंदनासारखं. चंदन स्वतः झिजतं पण जो दुसऱ्याच्या कपाळाला लावतो ना त्याचं कपाळ पण सुगंधित करतं आणि लावणाऱ्याची बोटे सुद्धा सुगंधित करतं. तसलं आपलं जगणं पाहिजे, कायम दुसऱ्याला आनंद देणार. तरी बी एवढं सांगितलं, एवढं बोललं तरी एखादा म्हणेल महाराज नाहीच पठ्ठ्यानं भजन केलं, नाहीच पठ्ठ्यात चांगला वागला तर मग काय? मग आमच्या तरी बापाचं काय जायचंय? आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही, बरोबर आहे ना? आमचं ठरलं तेवढं तुम्ही ऐका, मरा, उलता पालता, आम्हाला तरी काय घेणे नाही. 2 तास आम्ही आमचा जीव तोडायचं तेवढं तोडतोय, तरी आपल्यात बदल अयो नाही बी म्हणतात. लय मान्य करतात लोक, प्रामाणिक आहेत राव. मग किती मेले तुम्ही नेमकं बदलाल बरं? म्हणजे आम्ही मरतो तरी 70 जण, लय अवघड आहे, तरी लोकात बदल नाही. मग आमचं तरी काय जायचंय? आमच्या मुदलीत तोट नाही पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण. त्या भगवंताचं भजन करा. नाही भजन केलं तर मग तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं त्याला बसाय नीट आहे. जागवार पजेरो जीप कंपासवाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टमटम 400 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ तसलं काय नाही. रियाडा हालिया हालिया आणि हालिया बसलाय फाकड्या आणि मग हातात चाबूक आहे. मग मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करू ना. त्यो बघतच नाही कोण आहे, मोठा असला काय ना, आमदार असला काय, खासदार असला काय, नाही नीट जागला की वर रट्टरीत लय झपकावत्यात वर. तुम्हाला माहित नाही अजून? आजाओ भजी तळता कसा नसू दिला? भजी तळाय तेल किती उकळावं लागतं? त्यातला एखादा टिपका हातावर पडल्यावर कातडं काढतं का नाही? त्याच्यापेक्षा दुप्पट त्याला वर उकाळत्यात. मांडपाव नाही नरकात. आणि ज्यानं भजन नाही का केलं, उचल की टाक, उचल की टाक, उचल की टाक, भजी तळल्यावर तळतात. मी नाही अजून बघितलं कारण मी अजून गेलो नाही. ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी मला बी कळन किती झपकावतात ती, पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार अयो लय रट्ट खाता लय तुम्ही, लय 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 यम आयो सुद्धा म्हणू देत नाही. इतका हानीत कुठेच जागा नीट ठेवत नाही, लय हानीत येत लय. तुम्ही आता आमची किती बी टिंगल करा, आमचा किती बी धंदा म्हणा, आम्हाला काही म्हणा गाड्या, पण वर गेल्यावर रट्टा बसला की आमची आठवण होणे अयो लागत रे. महाराज लोक सांगत होती दुसऱ्या रट्ट्याला तर तुम्हाला सुधारायचं बी नाही, गप पडताल गप, इतके हानी त्यात. आणि खरंच तुमचा जर माझा विश्वास नसेल, ती गाणं नाही का, हा माझ्या भरोसा नाही का, हा 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 ते गाण्याप्रमाणे जर तुमचा खरंच माझ्या विश्वास नसेल तर फक्त मरून बघा आणि वर गेल्यावर बघा तुम्हाला किती हानत्यात ते. पाहावे पुराणी तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणी, पाहावे पुराणी विचारून वर गेल्या बघा किती हानी त्यात. फक्त हानल्यावर आम्हाला सांगा येऊ नका, नाही तर आम्हाला सांगायला आम्हाला कुणीकडे पळाव मिळ लागायच नाही. म्हणून भजन करा ना. अजून बी नाही केलं तर आपली वेळ संपत आली. आता जरा नीट ऐका. आज संत सद्गुरू